मैत्रीच्या थोडं पलीकडे होतं आणि प्रेमाच्या थोडं अलीकडे. स्वप्नाप्रमाणे पण खरे ना त्याला काही नाव नसावे. तू रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन हवे. तू रे माझा मितवा. आता जो तुम्ही प्रिव्ह्यू बघितला त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनण्यासाठी तुम्हाला सर्वात लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती पिनेट मेसेजमध्ये भेटून जाईल. त्यानंतर हे तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर इथे प्रोजेक्टमध्ये यायचे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथे असलेला बीट मार्क आणि शेक इफेक्ट हे जे दोन प्रोजेक्ट आहेत दोन्ही तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे. त्यानंतर जो बीट मार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर इथे नॉर्मली प्लसवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आपल्या मॉडेलचा जो इमेज आहे तो तुम्हाला ॲड करायचा आहे. त्यानंतर ऑप्शनचा यूज करून नेक्स्टवरती जायचं आहे आणि सेकंड नंबरच्या ऑप्शनचा यूज करून त्याला अशा प्रकारे एंडिंगपर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर इमेजवरती लॉंग प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे जे सॉन्ग आहे त्या सॉन्गच्या वरच्या लेअरवरती तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे तुम्हाला वन बाय वन फॉलो करायची आहे आणि आपल्या मॉडेलचे ऑल इमेजेस बीटच्या अकॉर्डिंग वन बाय वन इथे अशा प्रकारे ॲड करायचे आहेत. आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते ॲड झालेले आहेत. तर स्टार्टिंगचा जो आपल्याला इंक इफेक्ट जो दिलेला आहे तो तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे. त्यासाठी ते लेअरवर जायचं आहे. इथे प्लसवर जायचं आहे. प्लसवर गेल्याच्यानंतर इथे त्याला कॉपी लेअर करायचं आहे. कॉपी लेअर केल्याच्यानंतर नेक्स्टवरती जायचं आहे आणि पुढच्या दोन लेअरवरती याला अशा प्रकारे सिम्पली प्लसवर जाऊन पेस्ट लेअरवरती जाऊन या लेअरला इथे पेस्ट करायचं आहे. त्यानंतर बॅग घ्यायचं. बॅग घेतल्याच्यानंतर जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर त्या एकच इफेक्ट दिलेला आहे तो कॉपी करायचा आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवर जायचं आहे. इफेक्टवर जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन आला अशा प्रकारे कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅग घ्यायचं आहे. बॅग घेतल्याच्यानंतर जो बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर इथून पुढचे जे आपले ऑल इमेजेस आहेत त्यांवरती वन बाय वन हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवरती जायचं आहे. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचं. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आणि आपल्या ऑल इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर ही जी आपली लास्ट लेअर आहे त्या लास्ट लेअरवरती जो इफेक्ट होता देऊन झालेला आहे त्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे वर शेअरवरती जायचं आहे. खाली एक्सपोर्टवरती जायचं आणि या व्हिडिओला तुम्हाला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.